आता प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ग्रुपने काम करतात. एक ठराविक ग्रुप आहे की ते त्याच ऍक्टरला घेतात. लेखक, दिग्दर्शक, अजून एक ग्रुप आहे, तेच कलाकार असतात. ते त्यांच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर जात नाहीत. की नाही यार, मी याच्यावर काम करायला मला बरं वाटतं, मग तो त्यालाच घेतो. बरोबर. असे खूप आहेत. एखादा मी तुला थोडा वेगळं सांगेन, सतीश राजवाडे ना, त्याचा कुठलाही ग्रुप नाही. स्क्रिप्ट असेल, घ्यायचा असेल तर तुला घेणार. मला लक्ष चालू असताना मला फार वाटलं यार मला फिल्म करायची, म्हणून मी त्याला मेसेज केला होता, यार सतीश मला काही काम असेल तर दे ना. तरी मला 22 तारखा पाठवल्या. आय थिंक तू होतास त्या फिल्म. सांगतोय का मी तेच म्हणणार. मला म्हणलं अवेलेबल आहेस का, म्हटलं हो. मग तो मेसेज मी तसाच ठेवला बरेच दिवस. एकदा फोन आला तसा, जाग्या अवेलेबल आहेस तारखांना, म्हटलं हो. पेमेंटचं काय, तू देशील ते. तू माझ्यावर विश्वास ठेवलास, तू मला एवढा मोठा रोल दिलास, मेन विलन दिलास. म्हणजे सचिन पिळगावकर, वैभव मांगले, भाऊ कदम, मोठी तगडी कास्ट. शूटिंग बऱ्यापैकी आपण सासवडला केले बऱ्यापैकी. आणि खूप भारी. बरं, तो माझ्या आयुष्यातला तो एकमेव असा माणूस आहे की ज्यांनी मला वेगवेगळ्या भूमिका दिल्या. एक डाव धुबीपाचनामध्ये पण त्यांनीच मला काम दिलं. सांगतोय का मध्ये त्यांनीच काम दिलं. म्हणजे त्यांनी माझं नाव खूप रिकमेंड केलं. थँक्स सतीश.